आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लक्षात आलं नाहीये? तू दूध पिणार आहेस का मी? कसं शक्य आहे? तू ह्यात काहीतरी ढवळत होतीस हे मी स्वतः बघितलंय. आधी तिला दुधात मध घातलेलं आवडतं म्हणून मध घालून फक्त ढवळलं होतं. तू आता कितीही सांगितलंस तरी मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि ताबडतोब रिॲक्शन होते असं नाहीये ना. तासाभरातच कळेल काय कळायचंय ते. मी आता सगळ्यांना आधीच बजावून सांगतेय, मंदा माझ्या आदितीसाठी कधीही यापुढे स्वयंपाक करणार नाही. जे काय करायचं ते मी करणार. आलं लक्षात? कमला मावशी, तुम्ही बघितलं ना, मैत्रीताईंनी चक्क माझ्यावर संशय घेतला. नाही मंदा, अगं त्यांची सध्या मानसिक स्थिती ठीक नाहीये म्हणून त्या अशा वागतायत. पण ताईसाहेब कधीच असं माझ्याशी बोलल्या नव्हत्या. त्यांनी एक वेळेस मला कामावरून जरी काढून टाकलं असतं ना तरी चाललं असतं, पण हा असा आरोप करायला नको होता. अगं तू त्यांची मनस्थिती तर समजून घे ना. आता सध्या त्यांचा कुणावरच विश्वास राहिलेला नाही. फक्त थोड्या दिवसांचा तर प्रश्न आहे. अगं यापुढे आपल्यालाच त्यांना आता समजून घ्यावं लागणार आहे आणि आपल्यालाच त्यांना सांभाळावं लागणार आहे. फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे. थोडा वेळ जाऊ दे. मला खात्री आहे सगळं काही आधीसारखं व्यवस्थितच होणार आहे. बापरे, आदितीची शाळेत जायची वेळ झाली. आता ही मुलगी तयार कधी होणार? शाळेत कधी जाणार? मग पुढे काय झालं? तेवढ्यात शाळेची बेल वाजली. मग आम्ही सगळ्याजणी टिफिन तसाच अर्धवट सोडून क्लासरूम मध्ये गेलो. हे काही मला तुझं अजिबात आवडलेलं नाहीये. टिफिन न खाण्यासाठी तुला रोज कारणं हवी असतात आणि तू जर असंच करत राहिलीस तर तुझी तब्येत कशी होणार? आणि तब्येत नाही झाली तर मग तू मोठी कशी होणार? पण मी तेव्हा काय घडलं ते सांगितलं ना. यापुढे मला अजिबात असलं काही सांगायचं नाही. मी तुझं रोज टिफिन चेक करणार आणि टिफिन मध्ये दिलेलं रोजच्या रोज संपलं पाहिजे. रूपा, काय झालं ताईसाहेब? हेच मी तुला विचारते, काय चाललंय हे? हे काय आदितीच्या युनिफॉर्मचं बटन लावत होते आणि ते झालं की तिला शाळेत जाण्यासाठी रेडी करणार आहे. माझ्या आदितीसाठी कोणी काहीही करायची गरज नाहीये. मी आधी सगळ्यांना सांगितलंय, माझा कुणावरही विश्वास नाही आणि तुझ्यावर तर नाहीच नाही. तू मुद्दाम बटन लावण्याचं नाटक करत होतीस ना? ताईसाहेब, अहो असं का बोलताय तुम्ही? मी नाटक का करेन? ती सुई माझ्या आदितीला लागेल, मग तिला सेप्टिक होईल आणि तिला त्रास झालेला बघून मला त्रास होईल. हे असंच काहीतरी आहे ना डोक्यात तुझ्या? ताईसाहेब, अहो काय झालंय तुम्हाला? तुम्ही आजकाल माझ्याशी असं का वागताय? आपल्या आदितीवर माझा किती जीव आहे तुम्हाला माहिती नाहीये का? याआधी मला सगळ्यांबद्दल खरंच काही माहित नव्हतं, पण आता मला सगळंच कळून चुकलेलं आहे. माझ्या आदितीच्या जवळपास पण फिरकायचं नाही, सांगून ठेवते. तिला काय हवं नको ते बघायला तिची आई समर्थ आहे, कळलं? चल ग, चल चल. आई, अजिबात काही बोलू नकोस. मी जे सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. यापुढे आईशिवाय दुसरा कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. कारण तुझी आई तुझ्या बाबतीत कधीच चुकीचा विचार करणार नाही. एकतर तू चुकीचा युनिफॉर्म घातलायस. आज पीटीचा युनिफॉर्म नाहीच आहे
आता जर रूपा मावशी ए अजिबात मी असताना इथे दुसरं कोणाचं नाव घ्यायचं नाही हा. आई तुझं नक्की काय चाललंय? तू असं का वेड्यासारखं वागतेस? खबरदार, मला कुणी वेड म्हणायचं नाही हा. मी आधी वेडी होते आणि फक्त वेडी नाही तर मूर्ख होते. म्हणून या सगळ्यांनी माझ्या विरोधात प्लॅन केला. म्हणूनच या सगळ्यांनी मला फसवलं. इतकं फसवलं की बघता बघता सगळं काही हातात न गेलं. बरंच काही गमावलं मी. पद, प्रतिष्ठा, विश्वास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा दादा. या मूर्ख लोकांमुळेच मी माझ्या दादाला गमावलं ना. आदिती चल ना, स्कूलला जायला आधीच उशीर झालाय. चल पटकन. नीट गाडीतनं जायचं आणि विंडोतनं हात बाहेर काढायचा नाही, कळलं? पण आई मी नेहमी आपल्या गाडीतूनच जाते ना, मग तू आज एवढं का समजवतीयस? तुला नाही कळणार ते. मी सांगते ते ऐक फक्त. चल. ताई साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना, तिची व्यवस्थित काळजी घेईन आणि तिला शाळेत सोडीन. चला आदिती मॅडम. थांबा, ताबडतोब थांबा. बाहेर या, बाहेर या. काय झालं ताई साहेब, असं का बोलताय? मी असं का बोलते तुम्हाला चांगलं माहितीये. तुम्ही माझ्या आदिती सोबत काहीही करू शकता. किडनॅप पण करू शकता. ताई साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? सगळ्यात जास्त माझ्यावर विश्वास आहे असं तुम्हीच म्हणाला होतात ना. म्हणून तर आदितीला शाळेत सोडण्याची जबाबदारी तुम्ही मला दिली आहे ना. मी आधी काय बोलले होते त्यापेक्षा मला आता काय वाटतंय जास्त महत्वाचं आहे. आणि तुम्ही आधी कधी काहीच केलं नाही म्हणून आता काही करणार नाही कशावरून? तुम्ही किडनॅप नाही तर ऍक्सिडेंट तर नक्कीच करू शकता ना. आई अगं, तू गप्प बस. अजिबात एक शब्द बोलायचा नाही. आज मी स्वतः घेऊन जाणार आहे माझ्या अतिथीला. बाजूला व्हा. मॅम, बरं झालं आपली इथेच भेट झाली. का काही बोलायचं होतं का? तुम्ही मला माझ्या क्लासरूमच्या परफॉर्मन्स बद्दल विचारलं होतं, त्याबद्दलच रिपोर्ट द्यायचा होता. लंच ब्रेक नंतर माझ्या केबिन मध्ये येऊन भेट, मग बोलू. ओके. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. दीप्ती, हा मॅम. या मुलीने स्कूल युनिफॉर्म का घातलाय? मॅम, आज आपला स्कूल युनिफॉर्मच असतो. फक्त अदितीने चुकून आज स्पोर्ट्स युनिफॉर्म घातलाय. एकतर तू चुकीचा युनिफॉर्म घातलायस. आज पीटीचा युनिफॉर्म नाहीच आहे. चिंगीने लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. झाडाला म्हणाली लवकर वाढ. हसत राहील पानन पान. हसत राहील पानन पान. अदिती, चल निघूया आपण. अगं पण आपण आत्ताच आलो ना. ते मला काही माहित नाही. माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता घरी चालली असतो. आई अगं, सांगितलेलं कळत नाही का तुला? चल.
मॅडम तुम्ही असं का वागताय? एनी प्रॉब्लेम? अल्पना असंच नाव ऐकलं होतं. पण मी स्वतःहून सांगते ना की मी फोनवर कल्पनाशी बोलत होते. यापुढे चोरून माझं बोलणं ऐकताना जरा नीट लक्ष देऊन ऐक. म्हणजे आज जशी तोंडघशी पडलीस ना तसं होणार नाही. मैत्री थांब. तुझ्या काळजीपोटी बोलते ग. यापुढे स्वतःची जरा जास्ती काळजी घे. लोकांनी आज नुसतं वेड्यात काढलंय. उद्या खरोखरची वेडी आहेस असं म्हणायला मागे पुढे बघणार नाही. बॉस शॉलिट. हे काय नवीन आता आहे? बॉस ऍज अ कार्यकर्ता म्हणून नाही तर एक स्वयंघोषित मास्टर माइंड म्हणून सांगतो, तुमचं हे पण सॉलिड, तुमचं ते पण सॉलिड, आणि तुमचं नाही म्हणजे डोकं तुमचं डोकं सॉलिड आहे हे सांगत होतो. मैत्री सारख्या हुशार शिकलेल्या हजारो कोटींची प्रॉपर्टी असलेल्या मुलीला तुम्ही वेड्यात काढलत. बॉस तुम्ही एकदम जबराट. अरे इथं काहीच नाहीये. आता हळूहळू ती वेडी कशी होते ना ते बघशीलच तू. काय सांगताय? आता ऐकलं नाहीस? तसं नाही, तिला वेड कसं लागणार हे विचारायचं होतं. तू लाख विचारशील रे, पण आपण तेव्हाच सांगणार जेव्हा सांगायची वेळ येणार. बस इकडेच थांबायचं. पण बॉस मी नेहमी तुमच्या बरोबर असतो ना. नेहमीची गोष्ट वेगळी आहे आणि आजची गोष्ट वेगळी. आणि आता आपण जे काही बोललो ते चुकून जरी कोणाला सांगायला थोबाड उघडलंस ना तर काय बॉस? तर आता जे बोललास ना ते शेवटचं. याच्या पुढे आयुष्यात कोणाला काही सांगायचं असेल ना तर हातवारे करून बोलायला लागेल. आलं का देणार? असं कधी घडत नाही. ऍज अ कार्यकर्ता म्हणून बॉस मला नेहमी बरोबर घेऊन जातात. नाही काहीतरी सिरियस मॅटर दिसतोय. पण बॉस नक्की कुठे गेले? अरे बाबा, आपल्याला माहिती आहे तुला जेलमधून सोडवायला थोडा उशीर झालाय. थोडा खूप उशीर झालाय. टीचर म्हणून बाहेर सन्मानाने जगत होतो मी. इथे कैद्यांबरोबर फटीचर सारखा राहतोय आता. आपल्याला माहिती आहे आणि म्हणूनच आपल्याला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटते. प्रिन्स, ॲज पर माय कॅल्क्युलेशन वेळ सहानुभूती मिळवण्याची नाही. लवकरात लवकर या जागेतनं बाहेर पडणं जास्त गरजेचं आहे. म्हणूनच आपण आलोय इकडे. आता तू तेच करणार आहेस जे मी सांगणार आहे. हार्ट अटॅकची साईन आहे. ECG काढावं लागेल. तयारीला लागा. हो सर. सिरियस केस आहे. प्लीज तुम्ही बाहेर थांबा. ठीक आहे डॉक्टर. हॅलो मिस्टर यशवर्धन, हाऊ आर यू?
ॲज पर माय कॅल्क्युलेशन ॲब्सोल्युटली फाईन. आमच्या प्रिन्सला मानलं पाहिजे. भन्नाट डोकं चालवून मस्त प्लॅन केलाय त्याने. अहो खरा प्लान तर पुढे सुरू होणार आहे. ही तर खरी सुरुवात आहे. ही तुमच्यासाठी तयार असलेल्या गाडीची चावी. रात्री सगळीकडे सामसूम झालं की तुमच्या जागी आमचा हा वॉर्डबॉय इथे येऊन झोपणार आहे. तेवढ्या वेळात तुम्ही बाहेर जायचं आणि तुम्हाला हवं असलेलं काम करून परत यायचं. डॉक्टर, ते आमचं पेशंट ECG रिपोर्ट्स नॉर्मल नाही आहेत. त्यांना काही दिवस ऑब्झर्वेशनसाठी इथेच ठेवावं लागणार आहे. तसं आम्हाला साहेबांना सांगावं लागणार आहे. ठीक आहे, तुम्ही घ्या बोली. आता आपलं हितच मुक्काम आहे. तू साहेबांना कळव, तोपर्यंत मी हितच थांबतो. ठीक आहे. हे हे प्रिन्स, माझ्या भाच्या, अरे काहीतरी बोल ना बाप्पा. काय ते अरे तू काहीतरी प्लॅन केलायस ना? अरे जो काही प्लॅन आहे तो आम्हाला पण कळू दे ना दादा. तुझा तो प्लॅन कळावा म्हणून मी माझ्या बाटलीला तोंड पण लावलं नाही ना. नाहीतर तुला तर चांगलंच माहितीये, तुझी ती बाटली संपायच्या आत माझ्या पोटामध्ये संत्रा, मोसंबी, नारंगी यांचं उन्हाळी अधिवेशनच भरलं असतं ना बाप्पा. आपला प्लॅन जोपर्यंत सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत आपण कोणालाही काही सांगणार नाही. आणि तसंही घरात जे काही घडणार आहे ते तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाहीये. मग जे काही घडणार आहे ते होण्याआधीच आम्हाला सांग ना, तेवढं आम्ही अलर्ट राहू. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. पण आपल्या मनात जे काही आहे ना ते आपण कोणालाही सांगणार नाही. प्रिन्स, तुला माझी शपथ आहे, आता तरी सांग ना काय प्लॅन आहे तू. प्रिन्स दादा, तुला माहित नसेल म्हणून सांगते. ज्या ज्या वेळी तू आम्हाला विश्वासात न घेता प्लॅन केलायस ना, त्या त्यावेळी तो फ्लॉप गेलाय. रावलीस पनवती. अजून पनवती लागण्यापेक्षा ना जे काय ते सांगून टाक. बरोबर, मी काय म्हणतो ते जाऊ दे. तुझा जो काय प्लॅन आहे त्याचा पहिला गिअर कधी पडणार आहे? मामा, ऑलरेडी गाडी स्टार्ट झालेली आहे, क्लच पण दाबलाय. आता पहिला गिअर कधीही पडेल.
आपल्याला माहिती आहे जोपर्यंत आपण आपला प्लॅन तुम्हाला सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही. तर विषय असा आहे, इथेच यशवर्धन माझ्या समोर आले आणि मी त्यांना गोळी झाडली आणि त्यांची डेड बॉडी इथेच तोच प्रश्न पुन्हा विचारतोय, डेड बॉडी कुठे आहे? इथेच पडली होती डेड बॉडी. इथेच होती डेड बॉडी. कोणाची डेड बॉडी? नक्की काय बोलून राहिली तू? हे आम्हाला तरी कळणार आहे का? इथेच होती डेड बॉडी. मी खून केलाय. माझ्या हातून माझ्या नवऱ्याचा खून झालाय. हे बघा मॅडम, तुम्ही कितीही काही सांगितलं तरी आमचा विश्वास बसणार नाही. आम्हाला पुरावे लागतात. पुरावा कुठे आहे? डेड बॉडी कुठे आहे? अहो हेच मी तुम्हाला विचारतेय. जर मी खून केलाय ना तर डेड बॉडी इथे असायला हवी होती. मग कुठे गेली? अशी कशी गायब होऊ शकते ती? आणि तुम्ही पोलीस आहात ना, मग शोधा ना डेड बॉडी. शोधून काढा आणि मला अटक करा. अहो बघताय काय तोंडाकडे? अटक करा ना मला. रिलॅक्स मॅम, तुम्हाला अटक करण्याची नाही, आरामाची गरज आहे. हे सगळं नक्की काय चाललंय हे खरंच आम्हाला काही कळत नाहीये. मला कळतंय. हो ना, मग सांगा डेड बॉडी कुठे? ते काय भूत आहे का स्वतःहून फिरायला? सांगा ना डेड बॉडी कुठे आहे? अहो सांगा, शोधून काढा तुम्ही डेड बॉडी कुठे आहे बरं. अशी कशी गायब होऊ शकते ती? ए थांब. पेशंट शुद्धीवरती आला तर आम्हाला आवाज दे. आम्हाला बोलायचंय त्याच्याशी. इन्स्पेक्टर साहेब प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी सांगतेय ना, मी यशवर्धनला मारलंय. मी स्वतः खून केलंय त्याचा. न केलेल्या गुन्ह्याची कबुली द्यायला मी काय वेडी आहे का? इन्स्पेक्टर साहेब, समजू शकतो हिच्या अशा बोलण्याने तुम्हाला त्रास होत असेल, पण आपलेच दात आणि आपलेच ओठ. हिच्या या अशा वागण्याबद्दल आम्ही काय बोलायचं, काय सांगायचं आम्हाला समजत नाहीये. हो ना, अहो मागच्या काही दिवसापासून ही पोट्टी ही असंच वागू राहिली ना. तुम्ही यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. हे सगळे खूप खोटे आहेत ते. मी सांगते ना तुम्हाला, यशवर्धन समोर आले होते, मी त्यांना मारलंय. अहो हिने स्वतः माझ्या यशवर्धनला जेलमध्ये टाकलेलं असताना तो इथे येणं कसं शक्य आहे? हा, आणि साहेब समजा तो इथं आला असता तर घरात येताना जाताना आम्हाला दिसलाच असता ना. मागच्या काही दिवसापासून ना हिचं असंच वागणं सुरू आहे. म्हणजे मी खोटं बोलतेय? मी खोटारडी आहे? मी सांगतेय ना, मी खून केला यशवर्धनचा. मॅडम, तुमचा प्रॉब्लेम मला आधीच लक्षात आला होता जेव्हा तुम्ही अल्पनाला भेटायला आमच्या घरी आला होतात. मॅडम, सध्या ह्यांना मानसिक उपचाराची आणि आरामाची नितांत गरज आहे. तुम्ही प्लीज यांना डॉक्टरांना एकदा व्हिजिट करा. हो साहेब, आजच घेऊन जातो आम्ही तिले. येतो मी.
टेक केअर. नाही नाही नाही, मी वेडी नाहीये. मी वेडी नाहीये. मला माहितीये हे सगळं तुम्ही सगळं मुद्दाम घडवल्यासारखं करतायत. नक्कीच काहीतरी गडबड आहे. मी आताच खरं खोटं सिद्ध करते. कमलाई, रूपा, कोणाला कितीही आवाज दे, आज तुझ्या मदतीला तुझ्या माणसांपैकी कोणीच येणार नाही. कारण अगं वहिनी, आज तूच स्वतः सगळ्यांना सुट्टी दिली आहेस. मी कोणालाच सुट्टी दिलेली नाहीये. हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे. आजकाल तू विसरून पण राहिली आणि असं वेड्यासारखं वागून पण राहिली ना. नाही तर काय, तुझ्या या अशा वागण्याला कंटाळूनच तर तुझ्या भावाने सुद्धा जीव दिला.